हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळेजण? आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल. तर इथे मी छान खिचडी बनवायला घेतलेली होती. छान सोयाबीन, टमाटा, बटाटा, कांदे, तेजपान घेतलेलं होतं. छान 3 पळ्या तेल टाकून घेतलेलं होतं. छान तेजपान वगैरे टाकून कांदा, टोमॅटो, बटाटा, सोयाबीन सगळं टाकून परतवून घेतलं तर छान. नंतर मसाले वगैरे ॲड करून घेतले होते. त्यानंतर तांदूळ वगैरे धुवून टाकून दिलेले होते. नंतरून कोथिंबीर घेतली सगळ्यात लास्ट. कोथिंबीर पण कापून त्याच्यात टाकून देत होते मी छान. ही मी काल बाजारातून कोथिंबीर आणलेली होती. आता वरती ठेवली की खराब होऊन जाते, त्यामुळे मी छान कॅरी बॅगमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवली. ती तशीच फ्रेशच होती, ताजीच दिसत होती, जशी आत्ताच आणली बुवा असं वाटत होतं. फ्रीजमध्ये छान राहिली होती. त्यानंतर मग मी छान परतवून घेतल्यानंतर परत कुकर लावून घेतलेलं होतं पाणी वगैरे टाकून. नंतर किचन वगैरे साफ करून घ्यायचं होतं मला. किचन पुसून घेणार होते मी आता. हे तोपर्यंत ग्लास वगैरे जे काढलेलं होतं मी, सगळं सामान व्यवस्थित ठेवून दिलेलं होतं. बाकीचा मोक्ष पण झोपलेला होता, त्यामुळे मला पटकन स्वयंपाक करून बाकीचं अजून दळण पण करायला घेणार होते मी. तो उठायच्या आत मला सगळं आवरायचं होतं. त्याला बरं वाटत नाही, त्यामुळे त्याला आवरून पटकन त्याला घ्यावं लागत होतं. त्यामुळे मी पटापट आवरायच्या मागे होते. छान तांदूळची बरणी वगैरे सगळं वरती ठेवून दिलेलं. किचन व्यवस्थित पुसून घेतलेलं होतं मी. ते हीटर वगैरे जे राहिलेलं होतं, मी सकाळी आम्ही पाणी गरम हीटरवर करतो ना, त्यामुळे हीटर वगैरे सगळं ठेवून देत होते मी. तिथून पण छान ओला कापड मारून घेणार होते, पुसून घेणार होते तिथून पण मी. तिकडे लगेच कुकरच्या शिट्ट्या पण होत होत्या. एकासोबत 2 काम होत होते माझे. किचन वगैरे पुसून घेतला. परत एक वेळा ओला कापड करून परत व्यवस्थित पुसून घेईल मी. किचन असं स्वच्छ दिसलं का छान वाटतं घरामध्ये. असं किचन व्यवस्थित पाहिजे महिलांना. जास्त करून आपलं काम किचनमध्येच असतं, त्यामुळे स्वच्छता असायला पाहिजे किचनमध्ये. लगेच किचन पण पुसून घेणार होते मी लगेच तिथल्या तिथे. लगेच जेवायला बसायचं होतं थोड्या वेळाने. लगेच आम्हाला घर वगैरे सुकलं का लगेच जेवायला बसणार होतो. जेवायला बसलं, जेवण वगैरे केलं. लगेच थोड्या वेळाने लगेच मोक्ष पण उठून गेलेला होता. त्याला पाणी वगैरे देऊन दिलं होतं मी प्यायला. मग मी तोपर्यंत दळण वगैरे करत होती. पण तर काही मला करू देत नव्हतं. त्याची इच्छा होती का खाली यायला पाहिजे, मला खाली येऊ दे आणि मला पण पसारा करू दे. पण त्यामुळे मी त्याला काही खाली वगैरे घेतलं नाही. पटापट जेवढं होईल तेवढं करून घेतलं. त्यानंतर परत त्याला खाली घेतलं शेवटी, कारण तो डायरेक्ट कॉटवरून खाली येत होता. त्यामुळे मी थोड्या वेळाने त्याला लगेच खाली घेऊन घेतलं माझ्याजवळ. इथे कॅमेरा पण व्यवस्थित करत होते मी. त्यानंतर तो खाली यायचंच म्हणत होता, मग त्याला खाली घेऊन घेतलं मी माझ्याजवळ. गहूचा पसारा करायचा म्हणत होता, पण मी त्याला काही करू दिलं नाही. त्याच्या हातात गाडी देऊन दिली मी थोड्या वेळ खेळायला. गाडी वगैरे खेळायला. त्यानंतर थोड्या वेळाने आई त्याला घेऊन गेल्या त्यांच्यासोबत. आई तिकडे गेल्या की तिकडे बघत होता तो बाहेर. इथे छान खेळत होता तो. मोबाईल वगैरे बघत होता. त्याला दिसलं मोबाईल ठेवलेला आहे मम्मी, मग मोबाईल मागत होता तो माझ्याकडे. छान कानाला हात लावून सांगतो तो हॅलो हॅलो. हात मोबाईल दाखवू बुवा असं दे असं सांगतो तो मला. त्याला सर्दी होऊन गेलेली, त्याला ताप पण आलेला आहे, त्याला बरं वाटत नाही आहे. तरी पण थोडं बरं वाटायला लागलं का लगे खेळायला लागतो तो. खूप मस्ती करतो. पटापट गहू निवडून घेत होती मी छान. तोपर्यंत तो गंमत पण बघत होता माझी आणि खेळत पण होता छान. मी पण त्याच्यासोबत थोडी खेळत होती, म्हणजे त्याने माझ्याजवळ यायला नको. माझ्याजवळ आला म्हणजे गहूचा पसारा करून देईल तो पूर्ण. त्याच्यानंतर एक स्पेशल त्याचा व्हिडिओ घेतला मी. शॉर्ट व्हिडिओ पण आलेला आहे त्याचा, तुम्ही नक्की जाऊन बघा.
इथे खूप छान खेळत होता तो त्याचा. त्यानंतर मी किचनमध्ये आली, तो रडत होता, आईजवळ होता तो, त्याला भूक लागून गेलेली होती. मग मी त्याला आधी गहू वगैरे राहू दिलं. मग मी त्याला आधी शिरा बनवून देत होती. इथे एका साईडला तेल तापायला ठेवलं होतं कढईमध्ये, रवा भाजून घेणार होती छान. मग एका साईडला गरम पाणी ठेवलेलं होतं, इथे रवा टाकून घेत होती मी छान कढईमध्ये, छान भाजून घेणार होती. रवा वगैरे भाजून झाला होता, पाणी वगैरे टाकलं. त्यानंतर सगळ्यात शेवटी साखर टाकून घेतली. त्यानंतर त्याला छान झोपवून दिलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर